आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना गणेश कृपा दिवा. पहिला बॉल आपण बघितला जो वेगाने फुल लेंथ होता, शॉर्ट थर्डच्या फिल्डरने कव्हर करून थ्रो केला. धाव तर मिळाली नाही, पहिलाच डॉट बॉल. बॉल बॅक, पावा पॅक ऑफ ड्राइव्ह डीप मध्ये. ऋषीला आपण पाहतो पहिली धाव पूर्ण झाली. अनिकेतचा कॉल, रनआउटची संधी. ओहो, नो लुक थ्रो होता जीत कडून स्टंप कडे, पण तिथे हिट मिस झाला आणि 2 धावा पूर्ण होत असताना आता उघडत्या गणेश कृपा दिवाचं 2 धावा सुमितच्या बॅटमधून येतात. सुमित भोईर आणि अनिकेत पाटील ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला आपण पाचवा फिल्डर सेट करण्यात आलाय. काऊ कॉर्नरला एक फिल्डर आहे. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ लेफ्टी जीत. बॅकफुटला कट करायचा होता, बाउन्स तितकासा नव्हता, बॉल बाहेर होता. डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग करतात जीत. बॉल पाप पडलाय आणि तिथून फार बाहेर निघत होता, बाउन्स नव्हता तितकासा. यस्टनचा मागे आपण पाहतोय किरण मात्रेला. वाकणचा सुपरस्टार, ठाण्याचा वंडर बॉय, सध्या इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. त्याच्या ॲब्सेंटी पण वाकणने जबरदस्त खेळ केलाय. कालच ज्यांनी एस के पाटील चषक जिंकलं, पोल करायचा होता, इथेही संपर्क नाही. त्या स्पॉटकडे बघत राहिला सुमित जिथे बॉल पडला होता, पण तो बॉल पडल्याबरोबर तिथून किती बाहेर निघालाय. विथ द अँगल जीत भोईर लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतात. लेफ्टी बॉलर आहे, लेफ्टी बॅट्समॅन. आपण असं म्हणतो की लेफ्टी बॉलरच्या समोर लेफ्टी बॅट्समॅन असला की त्याला ॲडव्हान्टेज असतं, पण सध्याचं ॲडव्हान्टेज जीतला. शॉर्ट फाईन लेगला मिस्टेक झाली आणि बॉल डीप फाईन लेगला येतात. पहिल्या 4 धावा सुमितचा बॅटमधून दिवासाठी. शेवटचा एक बॉल फक्त आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. उमेशदादा पाटील यांच्याकडून पारितोषिक येते. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचा वाक्यांचा गोलंदाजांना. सध्या बॉल हवेत आणि सुमितला जीवनदान. शॉर्ट स्क्वेअर लेगला सुटलेला झेल सुमितला जीवनदान देतोय. धाव मिळते. एक ऍक्शन रिप्ले. लॉफ्ट केलं होतं, टॉप एज घेऊन बॉल हवेमध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला व्यवस्थित फिल्डर खाली आले होते, अजिंक्य. मात्र ही कॅच पकडता आली नाही. शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप झाली आणि सुमितला मिळते जीवनदान. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टोटल स्कोर 7, नाबाद 7 धावा. गणेश कृपा दिवा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहतोय त्या 7 धावा. इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला जीत कडून पाहायला मिळाली. सुमितची विकेट डोक्यात होती. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर होता, पण कॅच ड्रॉप झाली आणि पहिला लेफ्टी बॉलर नंतर दुसरा लेफ्टी बॉलर उद्देश चेक. हॅलो टेस्ट. पहिल्या लेफ्टी बॉलर नंतर दुसरा लेफ्टी बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. उद्देश बॉलिंग मार्क वरती. हो, यावेळेला एज होती. बॉल चालला शॉर्ट थर्ड कडे. फिल्डर त्या ठिकाणी राहुलने चांगली फिल्डिंग केली, स्टॉप केलं बॉलला. सहजरित्या मिळत असताना आपण पाहतोय ती 1 धाव आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 वरती. षटक सध्या जर आपण बघितलं प्रगतीपथावर येते दुसरं. स्ट्रायकिंग एंडला आता प्रथम ताच हामिंग मारते डीज ऑपरेटर.
ऑन साइडला पूल केला, बॉल चालला मागे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेचा बारा षटकार. या स्पर्धेमधला दुसरा फलंदाज जो षटकाराने अकाउंट ओपन करत असताना आपण पाहतोय आणि गणेश कृपा दिवाचा धावफलक सध्या पोहोचलोय 14 धावा, 14 रन्स. फुल लेंथ त्याला अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इम्पॅक्ट ऑफ स्टंपचा बाहेर होता. दॅट्स वाय बॅट्समन सेफ आहे. एक धाव, लेग बाइट्स. सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले सध्या 15 वरती. वाखन समोर खेळत असताना अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेटने खेळावं लागेल. मैदानाच्या आत हरले तर चालाल, पण मनामधून तुम्ही कधी हरू नका, क्षेत्र कोणते असू द्या. आणि इथे आता दिवा संघाला तेच करायचंय. सध्याचं धावफलक 15, हरकत नाही. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाही. या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 8 आलेल्या आहेत. पहिल्याच 3 बॉल अजूनही बाकी आहेत. खोदून काढला, ऑन साइडला बॉल चालला, लॉंग ऑन कडे फील्ड डीप मध्ये पहिल्यांदा पूर्ण झाले. डबलचा कॉल, थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला आणि धावा मिळत असताना 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या आता पुढे चालली. स्कोर ऑन 17. 17 धावा. धावा फलकावरती आपण पाहत आहोत. 10 ला पोहोचलाय सुमित. 6 खेळतोय अनिकेत. इंटरेस्टिंग मॅच असेल. केतनची ॲब्सेंटी आणि 50-60 धावा जर बनला तर फायटिंग मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळू शकते. दुसऱ्या डावामध्ये गोलंदाज देखील फाईट देतील तितकी. शॉट ऑफ लाईन बॅकफुटला कट केला, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर मधून मागे. डबलचा कॉल आहे. किरण वेगाने थ्रो, चांगल्या रनआउटची संधी आणि यावेळेला त्या संधीचं सोनं. फलंदाज बाद. 18 ला पहिला हादरा गणेश कृपा दिवाला, सुमित भोईर बाद. अठरा धावा धावा फलकावरती पहिली विकेट आली आणि नवीन फलंदाज आता मैदानाचा आत चाललेला विकी भगत. सुमितला जीवनदान मिळालं होतं, त्याचा फायदा उचलता आला आणि त्याचं प्रमुख कारण की यावेळेला जी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, जो मोह त्याला आवरता आला नाही. किरणचं मी कौतुक करेन. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मधून ज्या वेगाने धावला त्याच ॲक्शनमध्ये बॉलला उचलला आणि थ्रो ॲक्युरेट. जीत समोर होता, त्याने त्याचं काम पूर्ण केलं. 18 ला पहिली विकेट. विकी भगत स्ट्रायकिंग एंडला आला. या षटकातील अजूनही एक बॉल बाकी. ट्रॅक चेंज केला रायटी साठी. टर्न करायचं होतं ऑन साइडला पण व्यवस्थित कनेक्शन नाही. नॉन स्ट्रायकिंगला संधी होतली जीतने. मागून बॅकअप षटक संपन्न होत असताना आपण पाहतोय 2. 18 धावा, 1 गडी बाद गणेश कृपा दिवा. षटक संपन्न होत आहे 2. 18 धावा धावा फलकावरती पहिली विकेट आलेली आहे. पार्टनरशिपची गरज आहे आणि ते पार्टनरशिप आता अनिकेत आणि विकी भगत या जोडीला करावी लागेल. सकाळपासून आपण जबरदस्त खेळ पाहतोय. पहिल्या 4 संघांमधून चेन्नई गेम वळवली. बीने 2 सामने जिंकलेले आहेत. मागच्या मॅचमध्ये मोठा गाव विजय झाला आणि त्या अगोदर प्रिशा 11 जॉनमान अडवली. त्यांच्यामध्ये आपल्याला पुढची लढत पाहायला मिळणार आहे.
दोन्ही कॅप्टन तुम्ही मंचावरती येऊन थांबा, आपण लगेचच टॉस देखील करू या मॅचच्या इनिंग नंतर. मात्र हा सामना उद्याच आहे. उद्याची जी पहिली मॅच होती ती आपण आज कव्हर करतोय. दिवा विरुद्ध वाकण. बॉलिंग मार्कवरती अविनाश, पॉवर प्लेचं दुसरं षटक. आणि टेनिस क्रिकेटरांसाठी एक दुःखद बातमी देखील आहे. वयाच्या 74व्या वर्षी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांनी शेवटचा श्वास घेतला. फार मोठं योगदान आहे क्रिकेट क्षेत्रासाठी त्यांचे. डीप थर्डमॅनला बॉल सध्या सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. दरवर्षी जे आपल्याला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये येत असताना पाहायला मिळायचे. आणि अगोदर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये जे अभियंता म्हणून कार्यरत होते आणि जेव्हा रिटायर्ड झाले त्यानंतर क्रिकेटसाठी संपूर्ण आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी वेचलं. जवळपास 40 ते 41 पुस्तकं त्यांनी लिहिली. आणि 2017ला त्यांचं पहिलं पुस्तक माझ्या हाती लागलं होतं, पॉवर प्ले, जे 2011च्या वर्ल्ड कपवरती त्यांनी लिहिलं होतं. त्यांची भाषाशैली, त्यांची रचना, त्यांची लेखणी फार आकर्षक होती. तुम्ही आताही त्यांची बरीचशी पुस्तकं तुम्हाला लायब्ररीमध्ये मिळतील, ती वाचा कधी, तुम्हाला जरूर समजेल. बऱ्याचशा वृत्तपत्रांसाठी देखील त्यांनी आपलं काम केलेलं आहे. आणि आज मात्र लीलावती हॉस्पिटलमध्ये वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फार जॉली व्यक्तिमत्व होतं. जेव्हा ते यायचे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील त्यांचा ड्रेसिंग सेन्स फार इंटरेस्टिंग होता. आणि मराठीमधून बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय खेळाडूंची त्यांनी इंटरव्ह्यू देखील घेतलेली होती. आणि वृत्तपत्राद्वारे त्यांना तुम्ही बऱ्याच वेळेला त्यांनी लिहिलेलं वाचलं असेल. 23 धावात. समोर खेळला मिस टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. आणि यावेळेला दुसरा धक्का. गणेश कृपा दिवाला सलामीचा फलंदाज. अनिकेत पाटील बाद. स्वाधीन केलेल्या स्वराज्यामध्ये आपण ताठ मानेने जगत आहोत. स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा चित्रपट येतोय येत्या 14 फेब्रुवारीला. मी बऱ्याचशा स्पर्धांद्वारे सर्वांना आवाहन करतोय की आपल्या घरातील प्रत्येक लहान मुलांना घेऊन चित्रपटगृहामध्ये 14 फेब्रुवारीला छावा चित्रपट प्रत्येकाने पहा. आपल्या राजांचा इतिहास आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तो चित्रपटांद्वारे लवकर पोहोचेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज आलेले आहेत. दीपक भगत काका. शॉट ऑफ लेन पूल, बट इथे मिस टाइम आहे. लॉंग ऑन द फिल्डर आहेत किरण म्हात्रे. दीपक भगत शून्यावरती बाद. अविनाशला दुसरं यश. 23ला तिसरा हादरा गणेश कृपा दिवाला. या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक शिवसेना दिवा शहर प्रमुख ठाणे महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आदरणीय रमाकांतजी मडवी साहेब यांचं नुकतंच आगमन देखील झालं होतं. त्याने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा गेली कित्येक वर्ष आपण पाहत आहोत. नगरसेवक चषक लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ यावेळेला क्लिअर करेल. धमाका आलाय अल्पेश आणि त्याचा बॅट मधून हा पहिलाच धमाकेदार हिट. षटकार. थँक्यू डीजे. डीजे मास्टरला आता झाकून ठेवलंय.
राईट झाला बॉल यावेळेला पडल्याबरोबर हलका बाहेर निघाला. चांगला चेंडू पाहायला मिळाला, पण अल्पेश मी कौतुक करेन की आल्याबरोबर विकेट किती पडलेत. हॅट्रिक बॉल होता, हे न पाहता त्याने अटॅक केला, कारण धावा जमवायचा आणि पहिला डाव आहे. जितक्या जास्त धावा जमू तितकं बेनिफिट असेल. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. 3 विकेट 29 धावा. गणेश कृपा दिवा, चला 12th मॅन तुम्हाला पाणी घेऊन जायचंय. ड्रिंक्सचा सिग्नल, अंपायरचं छोटंसं गाणं पण ऐकू पुन्हा एकदा आणि पुन्हा येऊयात नगरसेवक चषक 2025 मध्ये. त्या ठिकाणी आपण मातरडीचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू यशस्वी पुरस्कार म्हणून ज्यांची ओळख आहे उमेश पाटील यांना आपण सन्मानित करतोय. आणि सन्मान करण्यासाठी विशाल मडवी यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. उमेश पाटील सोनू मोनू 11 या नावाने जो संघ खेळतो तो प्रत्येक संघ पुरस्कृत करण्याचं काम उमेश पाटील हे करत असतात. सोनू मोनू या त्यांच्या 2 सुंदर मुलींचं नाव आहे आणि हा वाकड संघ देखील आज त्याच नावाने खेळतो. सोनू मोनू 11 GG स्पोर्ट्स वाकड, त्याचे पुरस्कर्ते उमेश पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित केले. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. एकोणतीस धावा, 3 विकेट पडलेत आणि नुकतंच विपुलजींचं देखील आगमन झालंय SMD स्पोर्ट्स लाईव्ह. भूषण दादांचा थोडासा भारात हलका झाला असेल, विपुल आलाय सो. बॅक टू दी क्रिकेट. नगरसेवक चषक 2025 मध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. 4th ओव्हरला होईल सुरुवात आणि आता सेकंड स्पेल मध्ये आलेला स्वतःचा एंड चेंज करत असताना अजित भोईर. शॉट ऑफ लेंथ स्लाइस केला बॉलला, चांगला फटका ऑन द टोस. बॉल चला मागे, कवचला सीमारेषा पार. भगतचा बॅट मधून चौकार. राजांचे पोवाडे ऐकायला मिळतात आणि पोवाडे ऐकल्यानंतर तुमचं रक्त सरसळ. लोकपरंपरा, राजांचा इतिहास ज्याद्वारे आपल्याला सर्वांना ऐकायला मिळतो. सध्याचा जो बॉल आणि आहा डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. गाडी 3 for 4. 33ला 4 विकेट पडत आहेत. नवीन फलंदाज भावेश भगत मैदानाचा आत. स्ट्रायकिंग एंड अल्पेश कमी गतीने टाकला, थोडा बॅकफुटला थांबला, कट केलं बॉलला. शॉर्ट थर्डला फिल्डर कव्हर करतील. मिळत असताना आपण पाहतोय ती 1 धाव. दरम्यान आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दादांचं आपण सहर्ष स्वागत करूयात नगरसेवक चषक 2025 मध्ये. सुस्वागतम. 34 for 4. 34ला 4. बॉल बाकी आहेत अजूनही 3. करंट रन रेट 9.71 आणि याच करंट रन बॅटिंग सुरू राहिली जवळपास 49 रन्स आपल्याला धावा फलकावरती पाहायला मिळतील 5 षटकांच्या अखेरीस. लेफ्टी आपण पाहतोय बिकॉज लेफ्टी बॉलर आहे, कदाचित त्यामुळे
मावेशला आणलंय. फुल लेंथ होता, लेग स्टम्पला होता, समोर खेळलाय. लॉंग ऑनला बॉल चाललाय, डबलचा कॉल अल्पेश आणि ओहो गरज होती का प्रश्न होता. बॉल जर कव्हर केला असता तर तिथे रनआउटची विकेट होती. धावा मिळत असताना 2च्या साहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. सध्याचा स्कोर आपल्याला दाखवतोय 36-36 धावा. अल्पेशला स्ट्रायकिंग एंडला आणलं पाहिजे. त्याचा बॅटमधून मोठा फटका आलेला आहे आणि स्लॉग हिटर आहेत ते. इथे अक्रॉसच्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला बॉल कसा पडलाय. या स्टँडचा मागे आता मोतीराम भोईर यांनाही तुम्ही पाहतात. हे जे काही सिनियर आहेत मोतीराम, जीत लॉफ्ट केलाय आणि यावेळेला बॉल मात्र लॉंग ऑन सीमारेषेचा बाहेर जाईल. 22चा बॅट मधून बेधडक षटकार. त्याच्या डावा बाजूला जे काका सध्या नाही तुम्ही झोपून मॅच पहा, हरकत नाही. आयुष्य प्रत्येकाचे कसं जगायचं प्रत्येकाकडे आणि आनंद प्रत्येकाने प्रत्येकाचा आवडीनेच घ्यायचा असतो. ज्याला जिथे मिळतो त्याने तिथे घ्यावा. आयुष्य एकदाच, मी तर पुनर्जन्मावरती माझा विश्वास नाही. 42 42 धावा फलकावरती 4 विकेट आलेले आहेत. जीतच्या अगेन्स्ट आलेला षटकार इम्पॅक्टफुल होता. एक शेवटचा षटक अल्पेशला देखील माहिती आहे. अल्पेश पाटीलची बॅट जर बोलली तर 15 ते 20 धावा येऊ शकतात आणि त्या जर आल्या 60ला टच केलं गणेश कृपा दिवाने तर जबरदस्त सेकंड इनिंग देखील असेल. वाकड्यांच्या अगेन्स्ट गणेश कृपा दिवाचे गोलंदाज देखील फाईट देतील. सध्या ऋषी पायाला लागला बॉल. 9 सेकंडला संधी आहे. ऋषीचा डायरेक्ट हिट मिस. डबलचा आता कॉल. क्या वेगाने धावलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मी 22चं कौतुक करेन. डबलसाठीच्या वेगाने तो धावलाय. 2च्या साहाय्याने धावसंख्या 44. 44ला 4. 5 बॉल अजूनही बाकी आहेत. पॅवेल मधून बरेचसे संदेश त्यांच्याकडे पोहोचतात. मेसेज. तसा खेळ मैदानाचा आत सुरू आहे. खरं तर ही स्पर्धा दिव्याच्याच डम्पिंग ग्राउंडच्या शेजारीचं मैदान बनवलेलं आहे. तिथे होती पण काही कारणास्तव इथे देसाईच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवरती आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हर. वॉट अ शॉट. फिल्डर डीप मध्ये जरूर उपस्थित आहे पण बॉल त्याच्या हाताला लागून सीमारेषा पार. कॅच ड्रॉप आणि अल्पेश पाटीलचा आपण पाहतोय हा षटकार. A for अल्पेश, A for अटॅक. 2 षटकार, 4 बॉल 14 अल्पेश पाटीलच्या 50ला गणेश कृपा दिवा. 4 बॉल बाकी. ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. मिड ऑनला चेस करून बॉल चाललाय किरणकडे. किरण वेगाने मिसफील्ड झाले. उमेशचं बॅकअप. धावा मिळत असताना 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या हळूहळू पुढे चालली. 52 धावा फलकावरती. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. करंट रन रेट सध्या आपण पाहतोय 11.56. पहिल्या 3 बॉल मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी. ऋषी आत आला बॉल. कमी गतीने टाकला होता. ऑफस्टंपचा फार बाहेर टाकला होता आणि बाहेरूनच गेला. दॅट्स वॅम्पायरचा सिग्नल. वाईड. ऍक्शन रिप्ले पहा. योग्य डिसिजन आला अंपायर्स कडून. बॉल सुंदर होता पण ऋषी भोईरचा तो जर थोडा आत असता तर मात्र चकवा बसला असता फलंदाजाला. धावसंख्या 53. अराउंड द लेग बोल्ड. फलंदाज बाद.
ऍक्शन रिप्ले पार राऊंड द विकेटने बॉल आला आणि थेट तो लेग स्टंप वरती आदळलाय. जबरदस्त बॅटिंग केलं अल्पेश पाटील साठी टाळ्या वाजतील, कारण जे 2 षटकार होते ते इम्पॅक्टफुल होते. 53ला 5, 2 बॉल बाकी. दीपराज पाटील कट करायचा होता, पेस ऑफ केला, बॉल आत आला. 9 सेकंडला बॉल चाललाय जिथे रन आउट, फलंदाज बाद. सहा विकेट पडलेत. नवीन फलंदाज मैदानाचा आत चाललेला दिनेश. बॉल बाकी, शेवटचा एक. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय 22ला. एक षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे आणि आताही तशीच पुनरावृत्ती व्हावी आणि एक षटकार यावा, पॅव्हिलियन सध्या म्हणत असेल गणेश कृपादिवाचं. शॉर्ट ऑफ लाईन बॉल फिरलाय, कमी गतीने आलाय, राईट झालाय. हा डॉट बॉल आहे. ऋषी भोईरचं कमबॅक. पहिल्या 3 बॉलवरती 11 धावा गेल्यानंतर त्याचं कमबॅक आपण बघितलं. डाव संपला दिवा संघाचा, जो 53 वरती. 53ला 6 विकेट पडले. 54 धावांचं लक्ष जीजी स्पोर्ट्स वाखण संघासमोर. कुठेही जाऊ नका. मात्र आता आपण वळूयात टॉस कडे. द्वितीय फेरीमधील द्वितीय मॅच. प्रिशा 11चा अनुमान अडिवली आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहणार आहोत करतमाल 11 मोठा गाव. इट्स ओव्हर टू युअर टॉस बॉक्स. थँक्यू. अडवीचे कॅप्टन योगी या ठिकाणी आले आहेत, तर मोठा गावचे कॅप्टन लवकरात लवकर या किरण. मोठा गावचे कॅप्टन किरण लवकरात लवकर या टॉस साठी, कारण अडवीचे कॅप्टन आले आहेत. मान्यवर देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. काही सन्मानच आपण टिकावर करणार आहोत. नुकतंच ज्यांचं आगमन झालं आदरणीय प्रवीण दादा म्हात्रे यांना आपण सन्मानित करतो. निलेशजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. प्रसिद्ध असे उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आदरणीय प्रवीणजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. एक हँडसम पर्सनॅलिटी, त्यांचा आपण सन्मान या मंचावरती करतो निलेशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. टॉससाठी या किरण. अडवीचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण त्याची नाणेफेक करतोय. 2 सामने जिंकून चेंज द गेम वडवली बी या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकून आहे आणि यातून जो विजेता असेल तो वडवलीची फाईट करेल टॉप 4 मध्ये जाण्यासाठी. जल्पेश आहेत कॅप्टनच्या भूमिकेत. शुभेच्छा. दोन्ही संघ नायकांना निलेशजी म्हात्रे देत आहेत. कॉल योगीचा असणार आहे. छापा कॉल केलाय आणि टॉस जिंकलाय मोठा गावने. डिसिजन फिल्डिंग करणार आहे मोठा गाव टीम आणि अडवीला बॅटिंग करायची. दोन्ही टीमला शुभेच्छा. होऊया आपण थेट कॉम बॉक्स मध्ये. ऐकूया द्वितीय सत्राचं धावतं वर्णन राहुल भोईर यांच्या आवाजात. धन्यवाद. Thank you so much.
के थँक्यू सो मच विनोदजी पाटील. चला आपण वाकलन संघाला विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका, पण लवकरात लवकर आपले सलामीवीर फलंदाज पाठवून द्यायचे. टार्गेट या मॅचमध्ये एकूण विजयाकरिता बनवायचे आहेत 54चं टार्गेट 53 केल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. दिवा टीमनं 54चे चेसे टार्गेट आहे. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये जीत भुईर सोबत ऋषी भुईर इन ॲक्शन आपल्याला सोनू 11 क्रिकेट संघ जी स्पोर्ट्स वाकड्यांचे पाहायला मिळतील. श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवाच्या अगेन्स्ट. दिवा म्हटलं की आमचे विद्यमान उपाध्यक्ष कल्याण नुमुलीची जरूर जी आपण संघटना पाहतोय, ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आदित्यदा भगत, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. विनोदजी पाटील साहेब जे विद्यमान अध्यक्ष आहेत आपल्या क्रिकेट संघटनेचे. सुरत चौथे बॉलिंग मागवरती आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतील. विकेट टू विकेट बॉलिंग जरूर अपेक्षित असेल त्याच्याकडनं. सातत्यानं त्यानं चांगली बॉलिंग आजवर केलेली आहे. मागची देखील सीझन त्याची 2024 ही चांगली राहिली होती. बोल्ड अटॅक देखील त्यानं केलेली आहे आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये. तोच सुरत चौथे आपल्याला बॉलिंग मागवरती पाहायला मिळतील. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत आला. गेम ऑन. चौथ्याच्या हातामध्ये पहिला चेंडू जरूर पहिलं षटकाचं सोपवलेलं आहे. महत्त्वपूर्ण जरूर त्याची भूमिका असणार आहे या पहिल्या षटकामध्ये. त्याच्याकडनं अपेक्षित असेल चांगली सुरुवात. समोर वाकड्याने साकिंग एंड लाईट ऋषी भुईर. गेम ऑन. सुरुवात झालेल्या मैदानाच्या मध्ये पहिलाच फटका जबरदस्त खेळ पेला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. इनिंगची सुरुवात केलेली आहे. ऋषी भुईर देखील सुरुवात चौकारानं केलेली आहे. सूरज अजून एक फटका. आता पॉइंटला बीट करत चेंडू वेगानं चालला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबवणं सोपं नसेल. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड 4. पुरस्कर्ते सोनू 11 संघ वाकलन खेळतो आमचे उमेश दादा पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक असणार आहे. बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर मारल्यास 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार मारल्यास 1000 रुपयाचा कॅश प्राइज. टीमचे पुरस्कर्ते ऑनर उमेश दादा पाटील. जरूर एक नामी संधी ऋषीकडे असणार आहे. 2 त्याच्या बॅटमधून ऑलरेडी आलेले आहेत. रनसेत 8. धावा पलकावरती षटक बघतो आपण. पहिलं मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं चेस या मॅचमध्ये जरूर 50+ होती. 54 धावसंख्येचा पाठलाग करतो. 53 केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. 6 खेळाडू बाद दिवा संघानं. खराब चेंडू फक्त दिशा दिल्या ऑन साइडला. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू स्क्वेअर लागला चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भगवा सिक्सर. जबरदस्त बॅटिंग. हल्ला बॉल केलेला. पहिला बॉल पासून 2 चौकार 1 सिक्सर. संघाची धावसंख्या 14 झालेली आहे. अशीच बॅटिंग सुरू राहिली तर ही धावसंख्या जी आहे ती सहजरित्या चेस करू शकेल सोनू 11 वाकलन संघ. फेवरेट फेट अँड शॉट हा ऋषी भुईरचा. जरूर तो मारण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळेचा सुरज चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळाला. पहिल्या 3 बॉलवरती 2 चौकार 1 आपण सिक्सर देखील बघितला होता. 4था चेंडू आला डॉट. रन्स एकूण आहेत स्कोरबोर्डवरती 14 धावा आहेत. या मॅचमध्ये करायच्या 54 विजयाकरिता सोनू 11 क्रिकेट संघ जी स्पोर्ट्स वाकड्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश कृपा क्रिकेट संघ दिवामध्ये महत्त्वपूर्ण मॅच.
इनसाइड आउट समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. दीपराज पोचेपर्यंत चेंडू पोहोचला स्क्रीन समोर. तिसरा चौकार आलाय ऋषी बोरच्या बॅटमधून. व्हेरी गुड बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. ऋषी भुईरनं आक्रमण केलेल्या पहिला बॉल पासून. सूरज प्रमुख बॉलर आहे, सायकर बॉलर आहे दिवा संघाचा, तो बागफुटला असणार आहे. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं अजून एक चांगला फटका आहे. फक्त चेंडू जाऊन हाणावा लागेल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेरून. का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चौथा चौकार या षटकातील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एकूण 4 चौकार, 1 सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला आणि रन झाल्यात स्कोरबोर्ड वरती 22 धावा झालेल्या आहेत. आक्रमण पहिला बॉल पासून सुरू केलेला मैदानामध्ये ऋषी भुईरनं. जीतला संधीच मिळाली नाही पहिल्या ओव्हरमध्ये. तो आता साकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. ओम भगतच्या हातामध्ये चेंडू. सेकंड ओव्हरमध्ये तो येतोय. पॉवर प्लेच्या पहिल्या P1 मध्ये जरूर बोलबाला पाहायला मिळाला सोनू मोनू इलेव्हन क्रिकेट संघ वाकळांचा. उमेश पाटील जे उद्योजक आहेत, एक चांगले खेळाडू देखील राहिलेले आहेत. त्यांनी हा संघ सातत्याने हा संघ ते स्पॉन्सरशिप करत असतात आणि या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये त्यानं वाकलन संघाला उतरलेला आहे. 22 धावा फलकावरती. कालच्या मॅच मध्ये आहेत 54, 53 पहिल्या इनिंग मध्ये केल्या होत्या. 6 खेळाडू बाद दिवा टीमनं. 24 मध्ये 32 इक्वेशन सोपं झालेलं थोडंसं इक्वेशन वाकळांकरिता. आणि समोर आता जीत भुईर सज्ज खेळण्यासाठी. बघत पहिला बॉल बघत चानावा लागेल मिड विकेट वरून. काय फटका आहे. रॉकेट शॉट. जीत भुईरचा आक्रमण. सिक्सर. काय जबरदस्त सुरुवात. दोन्ही बाजूने हल्ला झालेला आहे. आता आक्रमण हा रोखायचा कसा, हा मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला मैदानामध्ये. संघाची धावसंख्या 28. 28 धावा आहेत. धावा आणि धावाच. अजून एक चेंडू मिड विकेटला तुम्हाला पाहायला मिळेल. रॉकेट नंबर 2. अजून एक दमदार फटका आलाय मिड विकेटला. भगवा सिक्सर. रॉकेट सध्या तरी दिवाळी नाही, मात्र मैदानाच्या आतमध्ये जीत भुईर. बघत राऊंड विकेट ना यावेळेचा आताचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. लेग स्टिकच्या बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावीकडनं एक मेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 35 झालेली आहे. 35. यावेळेस आताचा चेंडू जरूर चांगला आहे. बॅटच्या रडार मध्ये आला असता कदाचित तर तुम्हाला स्क्रीन समोर पाहायला मिळाला असता सिक्सर. त्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता जीत भुईरचा. मात्र फायनली डॉट बॉल बघत चालाय. 35 धावा बलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस ऑन साइडला. हा फटका टर्न केलाय डीप मध्ये. तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. धाव मात्र एक सिंगल इकडनं घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर 1 न पुढे स्कोरबोर्ड 36 वरती. 36 धावा फलकावरती या मॅच मध्ये करायच्या होत्या 54. विजयाच्या जवळ आहे सोनू मोनू क्रिकेट संघ वाकळण.
रिवर्स खेळत फिल्डिंग चांगली, रनआउटची संधी जरूर होती. रिस्की सिंगल कंप्लीट झालेली आहे. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोर बोर्डवरती धाव आहे देखून पाहतो आपण 37-37 धावा. धावा पालखी 17ची अजूनही गरज आहे. 19 चेंडू तब्बल शिल्लक आहेत. बघत राऊंड विकेट ना जीत करिता यावेळेचा देखील बघतो आपण. खराब होता चेंडू मात्र समोर फक्त त्याला दिशा दिलेली. बॅटरचा कॉल जरूर असणार आहे की हा बीमर आहे की चेक केलं जाईल. जाऊया आपण वॉल रूम मध्ये. हे आमचे सन्माननीय माणिक शेठ बोर मोठागाव यांचं आगमन, त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी दोघं पाहुण्यांना विनंती या आपण आमच्या VIP डाईजवरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. बलिरामजी म्हात्रे नांदेवळीचे त्यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. काका या, आपलं वेलकम आहे नगरसेवक ट्रॉफीमध्ये. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत लीगल चेंडू आलेला आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर अखेरीस एकूण धावा धावपलकावरती 37 आहेत ना, 37 झालेल्या आहेत. 37 धावा आहेत मॅच मध्ये करायच्या होत्या. 54 सहजरित्या हा सामना जिंकू शकेल अशा शक्यता जास्त आहेत सोनूमनू टीम वाकळ्यांच्या मॅच मध्ये, ज्या अनुषंगाने एकही विकेट गेली नाहीये. 18 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावा विजयाकरिता बनवायच्या आहेत. हा तुम्हाला इक्वेशन पाहायला मिळेल. 18-17चं सोपं इक्वेशन. थोडा वेळ कमी घ्या प्लीज दिवा टीम, नम्रतेची विनंती आपणास. बॉलिंग मार्क वरती बॉलर काका दीपक उर्फ काका. दीपक आले थर्ड ओव्हर मध्ये. 18 मध्ये 17 रोखायचे आहेत. रिवर्स अप्रतिम शॉट, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. यस डीजे डीजे मास्तरला आवाज कधी पोचत नसावा, थोडीशी दूर येते आमच्यापासून. धावा बाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर. चेंडूला बॅटचा संपर्क नाही. येत असताना डॉट बॉल. रन्स आहेत 41. 41 धावा धावा पलकावरती आहेत. 41 धावेच्या भागीदारी 14 बॉल मध्ये. जीतच्या 7 मध्ये 17 आणि 7 मध्ये 23 ऋषी बोईरच्या. जबरदस्त बॅटिंग करत असताना सोनूमनू GG स्पोर्ट्स वाकळण. नेक्स्ट बॉल. काकाचा चेंडू पुन्हा पूल केला. हा पण पूलचा फटका डीप मध्ये. तिकडे फिल्डर उपस्थित आहे दीपराज आहेत. चेंडू शिजून फेक करेपर्यंत डावीकडे एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोर बोर्ड वरती एकूण रन्स आहेत 43 ना 42. यावेळेचा हा चेंडू येतो डॉट. काय बॉलिंग करावी लागेल. विकेट्स घ्यावा लागतील कमबॅक करायचा असेल तर. फुल टॉस जरूर. सेकंडचा कॉल असू शकेल. ऑन साइड लावून हा फटका. थोडीशी करा फिल्डिंग. तिकडे दीपराज पोहोचलाय. तद्वर मिळतील धावा इकडनं 2. ऋषी भोईरला 2 धावेच्या मदतीने वाकळांची धावसंख्या 2 न पुढे. स्कोर बोर्डवरती एकूण धावा डबल 4 44 आहेत. 9 बॉल मध्ये 25 केलेल्या आहेत ऋषी भोईरनं.
जबरदस्त तो बॅटिंग करत असताना 10 चेंडू अजून शिल्लक आहेत. 13 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावेची गरज आहे. रिव्हर्स खेळ आहेत. मात्र रिव्हर्ससाठी आता तिकडे बघतो आपण फिल्डर तैनात केलेला आहे. उपस्थित आहे फिल्डर. त्याचबरोबर धाव इकडनं मिळते. एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 1 न पुढं. स्कोर बोर्डवरती धाव आहेत 45-45. 12 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावेची गरज आहे मॅचमध्ये वाकळणला. यस डीजे. झालेले आहेत. 9 धावेची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर अनिकेत झालेत. फिरकी पटतोय. बघूया त्यांच्या फिरकीची गिरकी का इकडनं आताला पाहायला मिळेल का. विकेट्स इकडनं घेतल्या तर मॅच बनू शकते. महत्वाच्या आहेत विकेट. भागीदारी पहिल्या विकेटसाठी 45 ची झालेली आहे. 8 बॉलमध्ये 18 जीत भुईरच्या. त्याच्यामध्ये बघतो आपण कॉन्ट्रीब्युशन आहे 10 मध्ये 26 ऋषी भुईरचं. जबरदस्त खेळ आहेत दोघंही. अनिकेत वेगवान चेंडू फक्त दिशा दिलेली. अप्रतिम होता फटका. थोडीशी करा फिल्डिंग. सेकंडचा देखील कॉल. धावा इकडनं मिळतील 2. एवढ्या धावा नाहीये दिवाकडे. आता बघतो आपण उर्वरित शिल्लक. अशी फिल्डिंग केली तर सामना जिंकता येणार नाहीये. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 47-47. ऑन साइडला फटकावेत खेळले. अप्रतिम झेल. कार्बन कमाल कॅच ऑफ द मॅच. या नगरसेवक ट्रॉफी मधील सगळ्यात चांगला झेल बघितला तिकडे फिल्डरना अल्पेश पाटील. चागाय गुरु. यस विजय. ऍक्शन रिप्लाय हायलाइट जरूर आज राहील. हा झेल काय झेल बघडला. अभि भोईर नवीन बॅटर बाकला जाऊन पंच केलेला आहे. तिकडे फिल्डर देखील वेगानं पोहोचला. चेंडू चेतून फेक करेपर्यंत धाव मात्र एक सिंगल इकडनं मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या जाईल 1 न पुढे. स्कोर बोर्डवरती एकूण धावा आहे धावा बलकावरती 48 धाव आहेत धावा बलकावरती. षटक यावेचं मार्गस्थाना 14 षटके यावेचा. हा चेंडू डॉट आलाय. समोर पंच केलेला आहे. फटका चांगला आहे. तेवढाच वेगाने तिकडे फिल्डर देखील पोहोचतोय. चेंडू चेतून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल हवीचा असू शकतो. झाल्या असता कदाचित होऊ शकल्या असता झेल. माफकार इकडनं 2 धावा ज्या आहेत त्या जरूर होऊ शकल्या असत्या. तेवढा चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. फिल्डरचा एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 49 झालेली आहे. 49 लॉस ऑफ 1. 49 धावा. 1 विकेट गेलेली आहे. पहिल्या विकेटसाठी एक मोठी भागीदारी पाहायला मिळाली जीत आणि ऋषी मध्ये. खराब होता चेंडू. त्याच्यावरती मोठा फटका अपेक्षित आणि इकडे बघतो आपण डायरेक्ट हिट देखील झालेला. डीजे 1 मिनिट चेक करायचं आपण. 3ऱ्या पंचांची मदत घेतलेली. जाऊया आपण वॉल रूम मध्ये पुन्हा. नॉट आउट. हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. भरपूर वेळ होता अवीकडे हा फटका खेळण्याकरिता.
मध्ये थोडासा कमी गतीनं चेंडू हाताळला होता. त्याचंच कारण हा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. SMD स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आरामात पोहोचले होते जीत. रन्स अजून हव्या त्या मॅचमध्ये बघतो आपण. झालेल्या धावा फलकावरती 50 कंप्लीट झालेल्या आहेत. आता फक्त धावांची गरज आहे मॅचमध्ये, 4ची गरज आहे. पुन्हा दीपक काका बॉलिंग मार्कवरती. काकानं चांगली बॉलिंग केली होती, त्याला पुन्हा एकदा आणलेला बॉलिंग मार्कवरती. अजूनही दिवा टीमनं सामना सोडला नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटपर्यंत प्रयत्न गरजेचे असतात, तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा बागफुला जाऊन कट करत असताना पॉइंटला फिल्डर, पुन्हा करा फिल्डिंग. हेच कारण ठरू शकतं या मॅचमध्ये. दिवा टीमची फिल्डिंगचा सांडर कुठे त्याला आपल्याला कमी पाहायला मिळाला. तसंच कारण सध्या तरी ऑल इज वेल मैदानाच्या आतमध्ये सोनू मोनू वाकळण. 5 चेंडू शिल्लक आहेत, फक्त धावांची गरज आहे मॅचमध्ये 2. पुढच्या दोन्ही टीम पुढची मॅच आपल्याला 4 ओव्हरची पाहायला मिळेल. अडवली संघाच्या अगेन्स्ट मोठा गाव इन ॲक्शन आहे आणि सिक्सरनं हा सामना फिनिश केलेला आहे अभि भोईरनं आपल्या साईलमध्ये आणि सामना जिंकला सोनू मोनू क्रिकेट टीम JG स्पोर्ट्स वाकलन. अभिनंदन वाकलन, हार्ड लक टीम दिवा. या मॅचचा आपण दिवा मॅन ऑफ द मॅच प्लेयर तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. मॅच प्लेयर्स तुम्हाला मॅच समरी पाहायला मिळेल. अल्पेश न पहिल्याच इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 6 मध्ये 16 केल्या, सुमितनं 11 केल्या होत्या, अनिकेतनं 10 केल्या, भावेशनं 9 केल्या होत्या. त्याला प्रति उत्तर देत असताना 12 मध्ये 28 इनिंग खेळली. जीत नाबाद त्याने 10 मध्ये 19 केला, अभिनय 4 मध्ये केला 19.